2-3 टाइम चहा घेतोच. किंवा आपल्या घरकाम करणाऱ्या महिला बघा, ते एक घोट चहा पितीला कामाला लागते, त्याला तरतरी येते काम करायला, बरोबर आहे. किंवा दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी चहा काय घ्यायचा, दुपारचं जेवण पटकन मिळणार नाही, चहा पिल्या का थोडी भूक पण जाते आणि कामाला पण निघता येतं. म्हणजे जेव्हा आपल्या जगण्यामधला अविभाज्य घटक चहा लागणारा साखर आहे, बरोबर ते महाग झालेला आहे. म्हणजे नेमकं सरकार कुठल्या पद्धतीने गरिबांसाठीच काम करतंय का, हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे. म्हणजे इतक्या पद्धतीने तुम्ही वस्तू वाढवताय, तर त्या मुद्द्याला घेऊन देखील अजून पुढच्या आठवड्यामध्ये आपण सुरू करणार साखरेवरती. पण समजा जर त्यांनी 3,60,000 नाही मागितली, तर आपल्याला परत एकदा धक्का मारावा लागणार. बिलकुल होणार सर, ते धक्का मारले तर होणार. हा, 100% बिलकुल. म्हणजे त्यावेळेस ना थोडं सगळ्यांनी अजून या. म्हणजे आता इथले काय आले ना, आय थिंक किती आता येत 7 जण येतात, थोडे अजून या. कारण हा प्रश्न यांचा नाहीये, माझा नाही, तुमचा नाही किंवा कोणाचा नाहीये, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या 8 करोड लोकांना रेशन मिळेल, सगळ्यांना प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण त्यात एक भागीदार होऊया चांगल्या गोष्टींसाठी, असं मला वाटतं. आणि पुढील काळात जर अशी काही वेळ आली पुन्हा धक्का मारायची मंत्र्यांना, तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. अन्न सुरक्षा कायदा जेव्हा आपण बोलतो नेहमी, त्याच्यामध्ये दुसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे की अंगणवाडी मधून मिळणाऱ्या मुलांचा खाऊ, बरोबर.